आ जाओ आ जाओ इधर. तिकडे कसा गेला हे काय आपल्याला माहित नाही. साधी पासलं म्हणजे पळायचं कळणार नाही. नसतंय दिसतं असं लय नाही. तर नमस्कार मित्रांनो, सध्या आपण वाखरी ते टाकळी या बायपासला आहोत. तर हा वाखरीचा रोड आहे. तर हा रोड जो दिसतोय हा वाखरीतनं येणारा रोड, पालखी महामार्ग रोड, आणि हा टाकळी बायपास रोड आहे. म्हणजे कराड रोडला जॉईन होतो हा रोड. तर मित्रांनो, सध्या मी इथं आलो होतो. कालपासून मला फोन येत होते की पंढरपूर शहरामध्ये किंवा कॉलेज चौकाच्या पुढं वाखरी रोडला एक मनोरुग्ण कपडे काढून फिरतोय. पण तो मनोरुग्ण कपडे काढून फिरतो अशी मला माहिती आली होती. पण काल आपण पंढरपुरात नव्हतो, आपण काल बारामतीला गेलो होतो. तर आज दिनांक अगोदर सांगतो, खरं हा व्हिडिओ कधी पोस्ट होईल आपल्याला माहीत नाही. 19 मे हे दिनांक आज आहे आणि आता वाजले 12. तर काल 18 मे मी काल बारामतीमध्ये होतो, कामानिमित्त गेलो होतो. तर मला काल बरेच फोन आले. काल तो मनोरुग्ण 20-22च्या आसपास होतं म्हणून मला माहिती आली होती. पण आज परत चौकशी केली असता पंढरपुरात येऊन कपडे काढणारा मनोरुग्ण वाखरी बायपासला आहे म्हणून कळलं. वाखरी बायपासला चर्चा करत चौकशी करत आल्यावरती हे कळलं की तो मनोरुग्ण या ठिकाणी बसला होता सकाळी. या ठिकाणी कुठं तर म्हणजे आज 1 तासापूर्वी त्यानं ते टाकलेले कप बिप त्याची तुम्हाला दिसते झूम करून दाखवा. कप वगैरे दिसतात चहाची. तर त्यानं ते टाकलेले कप किंवा त्याचा कचरा त्या ठिकाणी आहे. म्हणजे तो मनोरुग्ण एवढ्यातच कुठं तर आहे. त्याचा शोध घ्यायचं काम आपलं चालू आहे. तर बघू आता एवढ्याच लोकेशनला तो कुठं तर आहे म्हणून आपल्याला माहिती आली होती. त्याचा शोध घ्यायचा आपण प्रयत्न करत आहोत. आता मनोरुग्ण आहे म्हटल्यानंतर तुम्हाला सांगतो, मनोरुग्णाला शोधायचे ठिकाण म्हणजे अडचणीच्या जागेला किंवा आउटसाईडला तो मनोरुग्ण कुठे आपल्याला भेटू शकतो. तर अडचणीच्या जागेमध्ये तो इथं होता सकाळी. म्हणजे एवढ्याच परिसरामध्ये कुठं तर त्याचा आपण शोध घेणार आहोत. पुढे कंटिन्यू वाचायला मित्रांनो, आपलं कामच आहे रस्त्याच्या कडेला बेवारसावच्या जगणाऱ्या माणसांना आधार देणे. नक्कीच त्याचा शोध घेऊ आणि त्याला आधार देऊ. आता त्याला शोध नाही आपल्यासाठी चॅलेंजिंग विषय झालेला आहे. आता जवळपास 12 वाजत आले. सकाळी 9:30 वाजल्यापासून त्या मनोरुग्णाला मी शोध घेतोय. माहिती घेत वाखरी बायपासला तो आलेला आहे. सर्वात अगोदर माहिती घेऊया. समोरच्या बाजूला अडचणीत पुढे जो भेटतो बघूया. गाडी बघून त्या मनोरुग्णाला माणसाला आधार देण्यासाठी किती त्या ठिकाणी शोधाशोध करावं लागते.
तेवढं काही व्हिडिओच्या माध्यमातून दाखवतो तुम्हाला. तर काहीच नाही. जमलं तुला? हळू. लोकेशन दाखवतो. तर सकाळी तो ह्या ठिकाणी होता. तर या ठिकाणी चहाचे कप असतील, त्याचे पडलेले, त्याची पिशवी किंवा त्याचं जे काही किरकोळ साहित्य तो घेऊन फिरत असतो या ठिकाणी पडलेला आहे. म्हणजे तो जवळपास कुठं असणार आहे. सकाळी म्हणजे अर्धा एक तासापूर्वी इथनं लोकेशन आलं होतं आपल्याला. हे बाबा मित्रांनो, पुढे कंटिन्यू वाच करा. मनोरुग्णाचा शोध घ्यायचा चालू आहे. बघा ह्या बाजूला शोध घेऊ. पुढच्या बाजूला शोध घेऊ. पुढच्या एक ब्रिजपाशी शोध घेऊन येऊ. हां चला, थोडी कंटिन्यू करा मित्रांनो. पुढचा काय विषय दाखवतो मला. तर मित्रांनो, या ठिकाणावर फायनल आपलं लोकेशन आले. तर या ठिकाणी एकदा आपण बघूया. त्यांनी सांगितलं की पाईपीच्या आसपास बसलेला आहे तो. आता इथं पाईप आहे, त्या पाईपीच्या आसपास म्हणजे या ठिकाणी बघावं लागेल. तू काय करत कुठं येतो इकडे हात धुत. हो, माणूस दिसलेला आहे. तर मित्रांनो, या ठिकाणी तो समोर माणूस बसलेला, झूम करून दाखव. तर या ठिकाणी तो माणूस बसलाय. तर तुम्हाला दिसते का ना? थांबा, कॅमेरा पासून दाखव एक मिनिट. तर मित्रांनो, तो माणूस या ठिकाणी बसलाय. अंधार असल्यामुळं कॅमेरा चालला नाही. दिसला माणूस तुम्हाला? तर या ठिकाणी तो माणूस आहे. तर हो भाईजान, इधर आ जाओ, इधर आ जाओ, इधर इधर आ जाओ, आ जाओ इधर. तर मित्रांनो, मनोरुग्णाचा शोध लागलेला आहे आणि तो इकडे ये नाही. तर तो पलीकडनं जायला इथं पूर्ण चिलर आहे. पलीकडे जायला का रस्ता नाही. इधर आ जाओ, कम फास्ट, आ जाओ इधर, आ जाओ इधर 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 आ जाओ. मित्रांनो, तो काही ये नाही. आपणच तिकडे जाऊया. म्हणजे तिकडे कसं गेला ही काय आपल्याला माहित नाही. तुला साधी पासलं म्हणजे पळायचं कळणार नाही. नसतंय. दिसतंय काय? हो. दमानी. अयो, चिक्कला सगळं इथं. अक्षय, चिक्कला सगळं इथं. हो, असं लय नाही. जाऊ दे चिखलात ना, काय नाही होत. अरे लय खाली बुडते. नाही नाही, मी थांबलो चिखलात. चालला. तर मित्रांनो, हे मनोरुग्ण या ठिकाणी बसलाय. तर इकडनं काय बाहेर जायला रस्ता नाही. त्यामुळे आपण काय करू, इकडनं बाहेर जायला रस्ता नाही, त्याला इकडनं बाहेर काढावं लागेल. इथं पूर्ण हीच आहे. चलो बाहर निकल जाएंगे. आ जाओ, आ जाओ. डोर मत, आ जाओ इधर.
आ जाओ आ जाओ आ जाओ इधर आ जाओ इधर. तर कॅमेरामॅनची चप्पल दाखवा. अक्षय जाधव म्हणून आपले मित्र आहेत. आणि त्याच्यानंतर माझी चप्पल बघा दिसली का हो का. तर त्याला आतनं बाहेर काढल्याचा व्हिडिओ काय दाखवता आला नाही कारण त्याची पाय आतमध्ये माती चिखलात जात होती आणि माझी पाय चिखलात जात होती. तर कसं तर त्याला बाहेर काढले. आता त्याला काय करू डायरेक्ट वर घेऊ आणि वर घेतल्यावर व्हिडिओ बघू. आज या यार अण्णा तकलीफ दे अण्णा. बाहेर असतं इकडून नाही. धीरे धीरे आ धीरे पैर में काटा चुप जाएगा. आ जाओ धीरे धीरे आ जाओ धीरे धीरे आ जाओ. तर मित्रांनो या ठिकाणी अशा प्रकारे ह्या भाऊचा रेस्क्यू करण्यात आपल्याला यश आलेलं आहे. पण रेस्क्यू करत असताना किती त्रास या ठिकाणी झाला ते तुम्हाला शब्दात सांगू शकत नाही. वेळ न घालवता पाटील तुमची रिक्षा तर पलीकडच्या रोडला आहे. रिक्षा घेऊन या. भाऊला 3-4 तासापासून मी शोधत आहे पण त्या भाऊचा आता आपण शोध काढलेला आहे. पायपीत बसलेला तर कशामुळं बसलेला काय बसलेला काय आयडिया नाही. पण तो मनोरुग्ण आहे आणि मनोरुग्ण असल्यामुळं मनोरुग्ण अशा गोष्टी करतात ह्या साहजिक गोष्टी आहेत. त्या पायपीतनं त्याला काढण्यासाठी बरंच असं कष्ट केलं. तो पायपीतनं येत नव्हता पण त्याला कसं बसं त्या पायपीतनं मार्ग काढला. 100% व्हिडिओ दाखवून मला शक्य झालं नाही कारण पायपीमध्ये उभारता येत नव्हतं. कॅमेराचा विषय खूप मोठा लांबचाच होता त्यामुळे असं वगैरे रानामाळातनं घेऊन ह्याला रोडकडे चाललो आहे. रिक्षादार पलीकडच्या बाजूला लांब आहे त्याला म्हणलं रिक्षा घेऊन ये बाबा म्हणलं तू. तोपर्यंत आम्ही चालत रोडपर्यंत येतो. तर बघू आता कसं काय विषय होतं आहे. रस्ता आहे पुढच्या बाजूला. तर मित्रांनो एवढं कष्टातनं समाजकार्य करायचं एकच कारण की खरंच ज्याला आधाराची गरज आहे त्याला आधार मिळावा. लुंगी कोंडाल लुंगी कोंडाल तर त्याला आधाराची गरज मिळावी. त्यानं लुंगी नाही ते तर एक लाल जम्पर पीसचं कपडा त्यानं कमरेला बांधलं आहे. तेवढी तर त्याला समज आहे की आपली इज्जत आपली आबरू कशी वाचवायची. तर असं नाही मित्रांनो आपली रिक्षा पण इकडनं आली बघा. अक्षय भाऊची रिक्षा आली इकडनं. तर आता आपण काय करू डायरेक्ट रिक्षाकडे जाऊ आणि ह्याला आश्रमला घेऊन जाऊ. आणि एवढं सांगणं आहे की हे समाजकार्य जर तुम्हाला आवडत असेल तर चॅनल सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. तुम्ही चॅनल सबस्क्राईब केल्यानंतरच आपल्या समाजकार्याला यश येतं. आपल्या समाजकार्याला पाठिंबा मिळतो आणि ह्याच मदतीवर किंवा यूट्यूबच्या पेमेंटवर आणि तुमच्या मदतीवर चालणारं महाराष्ट्रातलं एकमेव अनाथ आश्रम पंढरपूरमध्ये आहे ज्या ठिकाणी रोडवरील निराधार अनाथ बेघर बेवारस मनोरुग्ण सांभाळले जातात. तर वेळ न घालवता बघा आश्रमचा गॅस आहे गाडीमध्ये. आश्रमला गॅस घेऊन चाललेलो तर गाडीमध्ये बसवलं त्याला. तर आता डायरेक्ट आपण आश्रमला जाऊ. माझे पायाची अवस्था तुम्हाला दाखवतो. लय वाईट परिस्थिती आहे. तर वेळ न घालवता आता डायरेक्ट आपण आश्रमला जाऊ. तर मित्रांनो भाऊला पाणी बिणी दिले रिक्षात बसवलं आहे आणि आता सरळ आपण आपल्या आश्रमकडे चाललो आहे. हे आश्रमचं रोड. तर अशा प्रकारे आपण आता आश्रमला चाललो आहे आणि आश्रमला जात असताना तर हे आपला आश्रमचं रोड आहे. व्हिडिओ कंटिन्यू वॉच करा. आश्रमला गेल्यानंतर बाकीला व्हिडिओ दाखवतो. भाऊला पाणी वगैरे दिले प्यायला आणि गाडीत बसवले. मित्रांनो आश्रमला चाललो आहे. आमचं एवढे झाले तुम्हाला नव्हतं त्या पायपीत. भाऊ निघायचं नाव घेत नव्हता. कसं बसं त्या पायपीतनं काढले आमच्या जीवाला माहीत आहे. तर नक्कीच सपोर्ट करत हवा. तुमच्या मदतीमुळे समाजकार्य जिवंत आहे. अशा गरजूंना आधार द्यायचं आपलं काम आहे. पाणी पिलं बसले ती आता किती दिवस झाले किती उशीर झाले त्या ठिकाणी होता आपल्याला माहीत नाही. पण त्या ठिकाणी तो राहत होता त्याला आधाराची गरज होती. तुम्ही कंटिन्यू वॉच करा. चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करा. गुड डन. तर मित्रांनो आणले आपण आता आज येऊ पहिल्यांदा. आज तिथनं आणला का तुम्ही मोठ्या हिरवळीवरून? हिरवळीवरनं आणला पायपीच्या मधनं आणला. चला एकूण आतमध्ये बोल द्या नाव बी ठेवलं अयो. इथं राजा.
राजा इधर नाने के लिए जाएंगे नाने के लिए कम फास्ट तर मित्रांनो सिट डाऊन ऑन दिस चेअर. तर मित्रांनो एवढंच तुम्हाला सांगणं आहे की हा जो माणूस तुम्हाला दिसतोय ना ह्याची दाढी वाढलेली आहे ना ह्याची केस वाढलेली आहे ना काय नाही, पण हा माणूस लेटेस्ट माल आहे. लेटेस्ट माल म्हणजे नुसताच पंढरपुरात आणून सोडलेला हा माणूस. निकाल मत. तर अशा प्रकारे कालपासून मला पंढरपुरातनं माता भगिनींची फोन येत होती की दादा पंढरपुरात एक माणूस कपडे काढून फिरत आहे, त्याला तेवढं घेऊन जावं, आम्हाला रस्त्यावरती वावरताना खूप त्रास होतोय. तर त्या सगळ्या माझ्या बहिणींना माझं एवढं सांगा की मी काल पंढरपुरात नव्हतो, त्यामुळे मला त्या माणसापाशी पोहोचणं शक्य झालं नाही. पण आज माणूस हा भेटला, पण अशा ठिकाणी भेटला त्या ठिकाणची मी अपेक्षा बी केली नव्हती. तिथं जर एखादा नागोबा असता म्हणजे आपलाच कार्यक्रम झाला असता. तर त्यांना आणले आपण इकडं आतल्या बाजूनं, तर दाढी कटिंग आंघोळ घालू आणि त्यांना ओके मध्ये चकाचक करू. व्हिडिओ कंटिन्यू वॉच करा. डोकं काळ कुठं झाले तो का भानगड. एक दिवसात निघणार नाही का. हो काय अभी ना. आहा आहा. तर मला वाटत ना डोक्यातले घाण निघाल. ओके इकडं बघ. थांब चालू दाखव तसं दाखव. तर मित्रांनो हो का हो पूर्ण बोट फिरवलं हो का दिसतंय काय हो का पूर्ण असं बोट फिरवलं तर खरी आधाराची गरज कोणाला हे त्या माध्यमातून सांगतोय. व्हिडिओ कंटिन्यू वॉच करा. या भाऊची आंघोळ वगैरे झाल्यानंतर व्हिडिओ तुम्हाला कंटिन्यू दाखवतो. अभी बन गया इंसान. कौन बन गया. कौन बना इंसान. अच्छा अभी भगवान का दर्शन लेंगे दर्शन लेंगे भगवान का. अच्छा खूप आहे.
हाँ दर्शन ले लो। ये कौन सा भगवान है? कौन सा भगवान है ये भगवान कौन सा है? दर्शन ले लीजिए। आ जाओ यहाँ पे दर्शन ले लीजिए। आ जाओ कंफर्ट। तर मित्रांनो छानपैकी देवदर्शन वगैरे झाले। आता यांची चर्चा आपण करूया। तर यांचं नाव गाव काय हे आपल्याला काहीच माहीत नाही, पण बोलण्याचा आपण नक्कीच प्रयत्न करूया। भाई आपका नाम क्या है? नाम क्या है आपका? आपका नाम क्या है? नाम बोलो। नाव सांगत नाहीये। गाव कोणचं आहे? नाही सांगत। तर मित्रांनो मनोरुग्ण आहे, नाव आणि गाव सांगत नाहीये। 2 ते 8 दिवसापासून पंढरपुरात आहे अशी माहिती येत होती। कोण म्हणायचं वाखरीत आहे, कोण म्हणायचं ठाकरे चौकात आहे, कोण म्हणायचं सोलापूर रोडला आहे, कोण म्हणायचं मोहोळ रोडला आहे। पण काल मला पंढरपूर कॉलेज चौकातनं काय माता भगिनींनी फोन केले की दादा कॉलेज चौकामध्ये एक मनोरुग्ण कपडे काढून फिरतोय, आम्हाला रस्त्यावरून येता जाताना त्रास होतोय, कृपया करून त्याला घेऊन जावा। पण काल बारामतीमध्ये मी गेलो असल्यामुळे मला काल एवढं ह्यांना येणं शक्य झालं नाही, त्यामुळं आज यांचा मी रेस्क्यू केला। पण आज हे पंढरपूर सोडून पालखी महामार्ग हायवेला कराड वाकरे या बायपासला हे एका पायपीच्या खाली आपलं आयुष्य जगत होते। त्यांना आणलं, आश्रममध्ये आधार दिला। तर मित्रांनो आधार दिल्यानंतर आता हे नाव बी सांगत नाही, गाव बी सांगत नाही। तर आपल्याकडे एवढाच पर्याय आहे की यांच्यासारखं दिसणारं तुमच्या कुटुंबातलं मित्र परिवारातलं रिलेशनमधलं रिलेटिव्हमधलं कोण तर मिळतं जुळतं वाटत असेल तर कृपया करून व्हिडिओ त्यांच्यापर्यंत पाठवा। आधार तर आपण दिलाय, आपल्या आश्रमचा नियम आहे आश्रममध्ये 1 महिना सांभाळणे, 1 महिन्यात घरचा शोध लागला तर घरी पाठवणे, 1 महिन्यात जर घरचा शोध लागलाच नाही मग पोलीस व्हेरिफिकेशन करायचं आणि कायमस्वरूपीचा आधार आपल्या आश्रममध्ये जायचं। वेळ न झाला होता, आपण यांची जी माहिती तुमच्यापर्यंत पोहोचवली ती माहिती जास्तीत जास्त शेअर करा। चॅनलला नवीन असेल तर चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका। तोपर्यंत जय हिंद, जय महाराष्ट्र, मानाचा रामकृष्ण हरी।